नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आपण आपल्या टीईटी परीक्षेसाठी काही संभाव्य प्रश्न जे आहेत पीवायक्यूज जे आहेत त्याचा ॲनालिसिस या सिरीजमध्ये घेणार आहोत. तर मग आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आणि हे आपले पीवायक्यूज आहेत टीईटी परीक्षेचे, त्यामुळे हे व्यवस्थित ॲनालाइज करणं आपल्याला संभाव्य परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तर व्यवस्थित आपण त्याला सुरुवात करूया. पहिले बघा, कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? पर्याय क्रमांक 1 रसायन व अनुवर्तन, दुसरं वृद्धी असंलग्न, तिसरं जलानुवर्ती आणि चौथं गुरुत्वानुवर्ती. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे का आपला, हे इथे योग्य उत्तर आहे. वृद्धी असंलग्न, त्यांची वृद्धी जी आहे का ती असंलग्न स्वरूपाची आहे, कारण की हे सकाळी उमलतंय, निशिगंधाचं फूल रात्री उमलत आहे. त्यानंतर पुढचं बघा, कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाची योग्य जोडी खालीलपैकी कोणती? आता जेव्हा असं लॉंग स्टेटमेंट मध्ये जेव्हा प्रश्न येतोय का, तो आपण शांततेत वाचून समजून घेणं फार गरजेचं आहे. गडबडीमध्ये काय होतं, बऱ्याच वेळा आपण प्रश्न नीट समजून घेत नाही आणि मग आपण चुकीचा पर्याय तिथे मार्क करून येतो. त्यामुळे प्रश्न एकदा व्यवस्थित समजा. प्रश्न एकदा समजला म्हणजे आपल्याला उत्तरही सहज घेता येईल. बघा, कचऱ्यातील पदार्थाचा नैसर्गिकतः जे विघटन होण्यासाठी कारणीभूत असलेले हायेस्ट अँड लोएस्ट टाइम पिरियड विचारलेला आहे. त्यामध्ये बघा, थर्माकोल, लाकूड, प्लास्टिक, चामडी बूट, थर्माकोल आणि चामडी बूट आणि प्लास्टिक आणि लाकूड. तर पर्याय क्रमांक 4 प्लास्टिक आणि लाकूड हे त्याचे योग्य उत्तर आहे. कारण की त्यात काय विचार, सर्वात कमी कालावधी आणि सर्वाधिक कालावधी कोण घेणार, बरोबर. मग सर्वाधिक कालावधी कोण घेणार इथे? प्लास्टिक. विघटनशील नाही ना प्लास्टिक आपलं, म्हणून तर प्लास्टिक आपल्यासाठी समस्या आहे बऱ्याच वेळा. आणि त्याच्यानंतर जर सर्वात कमी कालावधी काय आहे, आपलं लाकूड. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने ही योग्य आहेत? पर्याय बघा, पहिलं विधान बघा, हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. दुसरा, हिरा हे कार्बनचे अस्फटिकीय रूप आहे. आता डायमंड बद्दल आपल्याला बघायचं. आता कार्बन अँड कार्बन कंपाऊंड नावाचा जो काही चॅप्टर आहे आपला विज्ञान मधला, तर त्याची बेसिक अंडरस्टँडिंग वर आपल्याला हा प्रश्न आलेला बघायला मिळतो. पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर, पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर, पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही बरोबर, पर्याय क्रमांक 4 अ व ब दोन्हीही नाही. दोन्हींपैकी कोणतं विधान योग्य आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर त्यामध्ये बघा, पर्याय क्रमांक 1 हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही, डायमंडवर तो परिणाम होत नाही, हे स्टेटमेंट तर आपलं करेक्ट आहे. म्हटल्यावर पर्याय क्रमांक अ बरोबर असलेले सगळे उत्तर आपले बरोबर, म्हणजे बी हटलं आणि 4 हटलं. हे दोन तर आपले कट झाले. म्हटलं ए किंवा सी मध्येच आपला आन्सर असणार. हिरा हे कार्बनचे अस्फटिकीय रूप आहे, हे मात्र इथं चुकतंय. ते स्फटिकीय रूप आहे, क्रिस्टलाइन नेचर आहे. क्रिस्टलाइन नेचर मध्ये आपल्याला डायमंड बघायला मिळतो. म्हटल्यावर ब हे जे आहे का ते अयोग्य आहे. म्हटल्यावर पर्याय क्रमांक 3 पण आपला कट होतो आणि आपलं योग्य उत्तर फक्त अ बरोबर आपल्याला बघायला मिळतो, की हिऱ्यावर आम्ल आणि अल्कली जे आहे यांचा काहीही परिणाम होत नाही आणि ते स्फटिकीय स्वरूपाचे आहे. क्रिस्टलाइन नेचर मध्ये आपल्याला डायमंड असलेला बघायला मिळतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की आपण टीईटी परीक्षेसाठी 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेला आहे, की ज्याची फीस राहणार आहे आपली मात्र 299 रुपये. त्यामध्ये तुम्हाला 20 टेस्ट अवेलेबल करून दिलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला जवळपास प्रश्नांचं विश्लेषण पण मिळेल त्याच्यामध्ये, आणि एक्झाम पॅटर्नवर जे आहेत ते आणि परफॉर्मन्स ॲनालिसिस पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि ट्रेंड ॲनालिसिस करून ती प्रश्नपत्रिका काढलेली आहे. त्याची फीस राहणार आहे 299 रुपये फक्त. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही ते परचेस करण्यासाठी डायरेक्ट ॲक्सेस मिळवू शकता. त्यावर बघा, 0°C तापमानच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? 0°C जो आहे का आपला, त्याच्यापेक्षा आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, तापमान वाढवायचं आहे, त्या लेवलला जाऊ. मग त्याच्यावर काय परिणाम होतो ते बघायचं आहे. बघा, सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते. दुसरं,
सुरुवातीला त्याची घनता कमी होते परंतु नंतर ती वाढत जाते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढतच जाते. आणि चौथं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते. आता इथं पर्याय क्रमांक 1, सुरुवातीला त्याची घनता वाढते, जेवढं तुम्ही टेम्परेचर द्याल ना त्याची डेन्सिटी वाढते, परंतु कालांतराने ती डेन्सिटी आहे का कमी व्हायला लागते, डिक्लाइन व्हायला लागते. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे का, सुरुवातीला घनता वाढते परंतु कमी होते, हे आपल्याला इथे योग्य उत्तर बघायला मिळेल. त्यानंतर बघा, सामान्यतः अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. आपला जो ॲटम आहे का तो न्यूट्रल बघायला मिळतोय कशा, इलेक्ट्रिक वेव्हच्या याच्यात. मग त्याचे योग्य स्पष्टीकरण करणारा संख्यादर्शक पर्याय कोणता? प्रोटॉन हे कमी आहे आणि इलेक्ट्रॉन जास्त आहे. दुसरं, न्यूट्रॉन ची व्हॅल्यू जास्त, इलेक्ट्रॉनची कमी. न्यूट्रॉन बरोबर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन. आता जो ॲटम थेअरी जी आहे बघा आपली, ती आपण न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांच्या संचातनं पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज याच्या कन्क्लुजनवर हे स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळेल. तर पर्याय क्रमांक 4, प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि त्याच्यामध्ये प्रोटॉन काय आहेत आपले, पॉझिटिव्ह चार्ज. धनप्रभारित आहे. इलेक्ट्रॉन्स काय आहेत आपले, ऋण प्रभारित. तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन काय आहे, धन आहे की ऋण आहे की उदासीन आहे, ते कमेंट सेक्शन मध्ये एकदा टाका. वनस्पतींमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक 1, ग्रॅफाइट्स, कॅल्शियम ऑक्झॅलेट, निलगिरी तेल की करडई तेल. टाकाऊ पदार्थ वनस्पतींमधील की जो मनुष्यांसाठी उपयुक्त ठरतो, तर तो आहे बघा करडई तेल. जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणती वैशिष्ट्ये आढळत नाही? नाही शब्द इथे लक्षात घ्यायचा आहे. पर्याय पहिलं स्टेटमेंट बघा, या प्राण्यांचा अंगावर केस असतात, आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूल असतात, ते शीतरक्ताचे नसतात, ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आता जरायुज म्हणजे काय, तुम्ही मी आपण सर्व सस्तन प्राणी, आपले जे मॅमल्स जे आहेत का, कॉर्डेटा संघामधल्या मॅमल्स ग्रुप मधले आपण, करेक्ट. आता आपल्यात काय वैशिष्ट्य नाही हे बघ, अंगावर केस असतात, करेक्ट, आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात, बरोबर ना. तिसरं स्टेटमेंट बघा, ते शीत रक्ताचे नसतात. सस्तन प्राण्यांचं रक्त कसं आहे, गरम आहे. वॉर्म ब्लड्स आहे त्याचं. त्याच्यानंतर बघा चौथं स्टेटमेंट, ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तर हे झालं इनकरेक्ट. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आढळणार आहे. आता हे जे प्राणी वर्गीकरण जे आहे का, त्याचबरोबर वनस्पती वर्गीकरण. आपण या सिरीज मध्ये जाणूनच घेऊ, पण प्राणी आणि वनस्पती वर्गीकरणावर वारंवार आपल्याला प्रश्न आलेले बघायला मिळतात. तर त्यामुळे आपण हे जे चॅप्टर्स आहेत PYQच्या या ट्रेंड अनालिसिस मधनं, या लेक्चर सिरीज मधनं आपण काय समजून घेणार आहोत की कशा पॅटर्नचे प्रश्न आपल्याला रिपीट होत आहे, की जेणेकरून आपण त्या पर्टिक्युलर पॅटर्नवर थोडी जास्त मेहनत घेऊ, जेणेकरून आपल्याला पेपरला त्याचा नक्की फायदा होईल. तर हे टॉपिक आहे बघा, प्राणी आणि वनस्पती वर्गीकरण विज्ञानमध्ये, की जे आपण व्यवस्थित करणं फार गरजेचे ठरतात, कारण की त्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न आलेले बघायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, हा एक प्रश्न आला, त्याच्यानंतर दुसरा बघायला गेला, हा एक प्रश्न त्याच्याशी संबंधित आला, त्याच्यानंतर जर बघायला गेलात तुम्ही पुन्हा पहिलाच प्रश्न त्याच्याशी संबंधित आपल्याला बघायला मिळतो. म्हटल्यावर प्राणी आणि वनस्पती वर्गीकरणावर आपल्याला सर्वाधिक प्रश्न विज्ञान तंत्रज्ञानाच्या सेक्शन मधून आलेले बघायला मिळतात. तर त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास करणं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने फार उपयुक्त ठरेल. पुढचे बघा, पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित खालील बाबी कोणत्या? तरुण भारत संघ, पाणी पंचायत, पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा,
चिपको आंदोलन, तर यांपैकी ते कोणत्या संस्थेशी किंवा आंदोलनाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. ते चिपको आंदोलनाशी संबंधित नाही. पहिलं चिपको आंदोलन कुठे? उत्तराखंडमध्ये चमोली डिस्ट्रिक्टमध्ये झालेलं. आजचं प्रेझेंट डे उत्तराखंड, पण जेव्हा ते कधी झालेलं 1970 1970च्या दशकामध्ये जेव्हा झालं. सुंदरलाल बहुगुणा त्याचे आपल्याला प्रमुख म्हणून बघतो आपण. आणि गौरा देवी म्हणून एक महिला आहे बघा, त्यांनी ते सुरू केलेलं. चमोली डिस्ट्रिक्ट उत्तराखंड, आजचं उत्तराखंड त्यावेळेचं उत्तर प्रदेश. डी असलेला प्रत्येक पर्याय आपल्याला कट करायचा. ब हटलं, हे हटलं, आता फक्त आपल्याला हे दोन पर्याय उचल. तर पाणी पंचायत एका कार्यकर्त्याशी संबंधित नाही, बरेच कार्य करते, त्या म्हटल्यावर ब पण कट करायचं. पर्याय क्रमांक 1 अ आणि क इथे योग्य उत्तर आहे. तरुण भारत संघ, पेड बचाव पेड लगाव पदयात्रा, हे राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित असलेले आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा अशा स्वरूपाचे स्टेटमेंट्स येतात का, तेव्हा आपण एलिमिनेशन टेक्निकचा योग्य वापर करून सुद्धा योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. जर आपल्याला पूर्णतः माहिती नसली तर मग एलिमिनेशन टेक्निक आपण चांगली वापरता आली पाहिजे आपल्याला. त्यानंतर बघा, खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालीलपैकी कोणती क्रिया घडते? हायड्रोजन मुक्त होतो, ऑक्सिजन मुक्त होतो, अभिक्रिया करणाचे ऑक्सिडाइड तयार होतात, अभिक्रिया करणाने ऑक्सिजन प्राप्त करतात. तर हे ऑक्सिडाइड जे आहे का अभिक्रिया करण्याचे, ते तयार करताना आपल्याला बघायला मिळते. खाद्यतेलाचे वनस्पती तुपामध्ये रूपांतर करताना जेव्हा जे दुग्धजन्य, आता फक्त हे तुपातच म्हणून नाही, आपले जेवढे पण दुग्धजन्य पदार्थ आहेत का, ए मधनं बी मध्ये त्याला आपण काय करतो? रूपांतरितच करतो ना, ट्रान्सफॉर्म करतो. मग त्याच्यावर काय होतं? अभिक्रिया होतात. मग कधी ते मायक्रोब्स करतायत, बॅक्टेरियाज करतायत, त्याच्याच रूपांतर होतं ना. मग त्याच्यात रासायनिक अभिक्रिया होत आहेत, काही काय भौतिक जैविक अभिक्रिया होतात. याचाच परिपाक म्हणून आपले सर्व दुग्धजन्य पदार्थ आहेत. तर मग ते प्रत्येक दुग्धजन्य पदार्थांबद्दल पण एक बेसिक अंडरस्टँडिंग आपण घेणं गरजेची आहे की ते कसे निर्माण होतात, त्याच्यावर काय प्रक्रिया होत आहे. त्यानंतर बघा, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? संप्रेरकाचे रक्तात मिसळणे, खोकणे या अनैच्छिक क्रिया आहेत. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत. एखाद्या गरम वस्तूला हात लागला की तो लगेच मागे घेतला जातो, ही अनैच्छिक क्रिया आहे. बोटाला सुई टोचली की आई ग हा उद्गार तोंडातून निघतो, ही प्रतिक्षेपित क्रिया आहे. तर यामध्ये बघा, पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला योग्य उत्तर बघायला मिळतं. कारण की काय, हे आपल्या न्यूरो सिस्टीम जी आहे, ऐच्छिक क्रिया आणि अनैच्छिक क्रिया. आता शिंकणं, खोकलणं ह्या काय अनैच्छिक क्रिया, जांभळी येणं, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर आपोआप जांभळी येणं, याच्यावर तुमचा माझा कंट्रोल नाही. आता बोलता बोलता जर मला शिंक आली आहे किंवा मला खोकला येतोय, याच्यावर माझा कंट्रोल नाही. हे होणारी क्रिया म्हटल्यावर ह्या काय झाल्यात? माझ्या अनैच्छिक क्रिया. आणि आता समजा मी इथे लिहिते, समजा टी लिहिते, हे मी स्वतः लिहिलं नाही, ही काय झाली? माझी ऐच्छिक क्रिया. मग आता एखाद्या गरम वस्तूला हात लागल्यावर मी काय ती गरम वस्तू पकडून ठेवणार का? मी हात काढणार, ही काय झाली? माझी ऐच्छिक क्रिया. बरोबर की नाही? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते? विद्युत दिव्याचे ऑक्सिजन असल्यामुळे ते जळत राहतो व प्रकाश पडतो. लाईट बल्ब जो आहे का त्याच्याबद्दल विचारत आहेत. नायट्रोजन व ऑर्गन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. तिसरं, विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूंचे कुंडल असते. तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 तर आपण एलिमिनेट करूनच टाकू. या विद्युत दिव्यात द्रवणांकन, गोठणांक, बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंटचं तो सेक्शन आपण कट करू. कन्फ्युजन फक्त फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये पण का ऑक्सिजन ज्वलनशील आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ शकतो, परंतु नाही व्हायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2, नायट्रोजन व ऑर्गनमुळे जो आहे का विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. त्याच्यामधली जी तार असते बघा, लाईट, आता तर आपण LED बल्ब वगैरे लावतो, पण ते जुने ते असे बल्ब होते बघा, एकदम मोठे बल्ब असायचे येलो टाईप, त्याच्यामध्ये अशी लाईट, अशी एक छोटीशी वायर असायची बघा. जुने गावाकडे जर तुम्ही कदाचित बघितले असाल, आता पण आहेत म्हणा, एखाद्या कॅफेज मध्ये लावलेले असतात बघा ॲस्थेटिक लुकसाठी. हे जे बल्ब जे असतात का, त्या बल्ब मधली ही जी वायर असतात का, त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि ऑर्गन वायूमुळे
ही जी कुंडलाची जी कार्यक्षमता आहे ती काम करते आणि त्याच्यातनं मग उजेड प्रकाश आपल्याला तिथे मिळत असतो. खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. सरडा शीतरक्ताचा प्राणी आहे. परिणाम सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. आता कधीही लक्षात घ्या, कारण आणि परिणाम आदर्शन आणि रिझनिंगचं जेव्हा येतं का तेव्हा याच्यामध्ये का बिकॉज लावायचं. सरडा शीतरक्ताचा प्राणी आहे बिकॉज सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवतात. हे जर स्टेटमेंट जुळल्यासारखं वाटलं ना तर बोथ आर करेक्टच्या पर्यायाकडे आपण सहज जाऊ शकतोय. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे ना दोन्ही योग्य, हे इथे योग्य आहे. परंतु जर इथे जर स्टेटमेंट शीत रक्ताच्या ऐवजी उष्ण रक्ताचा जर आला असता तर आपल्याला काय फक्त ब योग्य म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर राहिलं असतं. पण सरडा काय शीतरक्ती प्राणी आहे, कोल्ड ब्लड आहे त्याच्यात, म्हटलं तो मॅमल नाही सस्तन म्हणून कन्सिडर केला जाणार नाही. तो काय रेप्टाईल आहे. कॉर्डेटा संघामध्ये तरी येत असला पण तरी रेप्टाईल आहे ना. त्यामुळे म्हणते बघा तुम्हाला प्राणी आणि वनस्पती वर्गीकरण तुम्ही खूप चांगलं करून जा. 4 ते 5 प्रश्न त्यातनं आपण चांगले सॉल्व्ह करू शकतो त्याच्यावर आलेले. हा चौथा प्रश्न आला आपला प्राणी वनस्पती वर्गीकरणामध्ये, बरोबर ना. संघ आहेत वेगवेगळे, त्या संघ डिव्हिजन आहे फायलम आहे, त्याच्यामधनं मग कॉर्डेटा संघ, कॉर्डेटामध्ये रेप्टाईलवर सरडा आला. पहिले आपण वनस्पती वर्गीकरण बघितलं, प्राणी वर्गीकरणावर बघितलं सस्तन प्राणी, त्या कॉर्डेटाचाच एक सेक्शन आपला मॅमल्स. म्हणजे अशा पद्धतीने वर्गीकरणावर वारंवार प्रश्न आलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बघा उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेले पर्याय कोणता. समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहतात, कंदिलाची वात तेवत राहणे, सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे, शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे. प्रश्न नीट समजा. उष्णतेचं अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेलं विचारलं, असलेलं नाही. समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहतात, मुलताई वारे जे म्हणतो आपण, म्हटल्यावर काय हाय प्रेशर टू लो प्रेशर वारा वाहतोय, हे स्टेटमेंट करेक्ट. समुद्रामध्ये काय हाय प्रेशर आहे, जमिनीवर काय लो प्रेशर आहे, बरोबर की नाही. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारा वाहतो म्हणतात पहिलं बरोबर. कंदिलाची वात तेवत राहणे, ती वात असेल जोपर्यंत ते दिव्यामध्ये वात आहे तोपर्यंत तो दिवा जळेल ना, म्हटल्यावर हे पण स्टेटमेंट करेक्ट. चौथं बघा शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापते, खालून हीट मिळते तेव्हाच तो तापतंय ना, म्हटल्यावर हे पण करेक्ट. मग इनकरेक्ट काय, सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचविणे, बरोबर. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आयोडीन हा अधातू आहे, अधातूंना सहसा चकाकी नसते, आयोडीनला चकाकी असते, आयोडीन हा धातू आहे. पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब बरोबर, दुसरं फक्त क आणि ड बरोबर, तिसरं फक्त अ ब क बरोबर आणि चौथं फक्त ब क ड बरोबर. आता इथं असे जेव्हा स्टेटमेंट्स येतात का ते 4 स्टेटमेंट पैकी 2 स्टेटमेंटना असे एकमेकाला काउंटर करणारे असतात बघा, की एकमेकांना विरोधाभास आहेत त्याच्यात. आता इथे बघा विरोधाभास, आयोडीन हा अधातू आहे, आयोडीन हा धातू आहे, अ आणि ड. एक तर अ बरोबर येईल किंवा ड बरोबर येईल, दोघं एकसाथ बरोबर शक्यच नाही. मग अ आणि ड दोघं एकत्र असलेले पर्याय आपले उडतात. आता इथं तसे ऑप्शन दिलेले नाहीये म्हणून आपण इथे एलिमिनेशन नाही वापरू शकत, पण बऱ्याच वेळा असं होतं की अ आणि ड बरोबर दिलेले, तो एक पर्याय तर कट होईल ना आपला इथे. त्याच्यानंतर बघा अधातूंना सहसा चकाकी नसते आणि आयोडीनला चकाकी असते. समजा आयोडीन जर अधातू तर मग त्याला चकाकी नाही पाहिजे, परंतु आता इथे स्टेटमेंट अ पण बरोबर आहे की आयोडीन हा अधातू आहे, अधातूंना चकाकी नसते हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, म्हटल्यावर अ आणि ब बरोबर, म्हटल्यावर अ आणि ब एकसाथ बरोबर आहे, म्हटल्यावर आपलं पर्याय क्रमांक 2 आणि 4 कट झाला. आपल्याकडे फक्त क स्टेटमेंट वाचण्याची गरज. आयोडीनला चकाकी असते, हो आयोडीनला चकाकी असते. आता मग तुम्ही म्हणाल की अधातूला सहसा चकाकी नसते, शब्द बघा ना, सहसा चकाकी नसते, आणि आयोडीन काय त्याचा अपवाद आहे. अधातू असून पण त्याला चकाकी असलेली आपल्याला बघायला मिळते. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे का फक्त अ ब आणि क योग्य, हे आपलं योग्य उत्तर इथे ठरतं. त्यानंतर बघा विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालविता त्यांचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे खालीलपैकी सॉरी हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे.
विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो. हे खालील पर्यायांपैकी कशाचे उदाहरण आहे? विश्लेषणासंबंधीची क्षमता विकास, वर्गीकरणासंबंधीची अध्ययन निष्पत्ती, निरीक्षण व त्याची मांडणी यासंबंधीचे अपेक्षित वर्तन बदल, प्रयोगशीलतेसंबंधी अध्यापन दर्शन. प्रयोगशीलता आहे ना त्याची, रियूज करतोय ना तो, वाया न घालवता प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, रिसायकल रियूज वर काम करतो म्हटल्यावर काय, ही त्याची प्रयोगशीलता आहे. पुढचं बघा, युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा जी आहे का चळवळ म्हणजे काय? कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी धर्मगुरूंविरुद्ध केलेले बंड, प्रोटेस्टंट पंथाच्या अनुयायांनी पोप विरुद्ध केलेले बंड, पोपच्या प्रेरणेने कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य आणि मार्टिन ल्युथरने प्रसिद्ध केलेल्या धर्मसुधारणा जाहीरनामा. आता हा युरोपमधील रेनेसन्स पिरियड जो आहे का त्याच्यावरचा प्रश्न आहे. युरोपमधील प्रबोधन, त्यामध्ये दोन होते बघा, प्रोटेस्टंट पंथ आणि कॅथलिक पंथ. कॅथलिक पंथाच्या वाढत्या कर्मकांडाला काउंटर करण्यासाठी मार्टिन ल्युथर यांनी प्रोटेस्टंट पंथाची स्थापना केली. आता हे काय, प्रतिधर्म सुधारणा विचारत आहे. त्यामध्ये मग कॅथलिक पंथांचे अनुयायी तर नाही करणार ना, पोप स्वतःच्याच आयडियोलॉजीच्या विरुद्ध ते जात नाहीयेत. हा गेला. प्रोटेस्टंट पंथाच्या अनुयायांनी पोप विरुद्ध बंड केलं, त्याला काय धर्म सुधारणा चळवळ म्हटले जाते, प्रतिधर्म सुधारणा चळवळ नाही म्हटल्यावर हा पण पर्याय गेला. पोपच्या प्रेरणेने कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य म्हटल्यावर का प्रतिधर्म सुधारणा म्हटल्यावर जेव्हा त्यांची सत्ता संतुलन बिघडायला लागलं, हातातली सत्ता जाती हे दिसायला लागलं, त्यावेळी ते मग धर्म सुधारणा समाज सुधारणेच्या गोष्टींकडे वळताना आपल्याला बघायला मिळतात. आणि मार्टिन ल्युथर जो आहे त्यांनी धर्मसुधारणा जाहीरनामा जो आहे तो पोपच्या वाढत्या कर्मकांडाला काउंटर करण्यासाठी, कॅथलिक पंथातील वाढलेली जी कर्मकांड आहे त्यांना काउंटर करण्यासाठी, आणि प्रोटेस्टंट पंथ हा धर्माविरुद्ध नसून धर्माचं संरक्षणच करतोय, धर्मामध्ये सुधारणा करतोय, त्याच्यात ज्या चुकीच्या गोष्टी आल्या त्या कट करण्याचाच प्रयत्न करतो त्याच्यातनं, हे त्यांनी त्यांच्या जाहीरनामामधनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा, गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली खालील बाब कोणती? संबंधित नसलेली विचारताय, रिलेटेड नसलेली. दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन केले, वाचनालयाची चळवळ, विधवा विवाहाचा पुरस्कार, लोकहितवादी या टोपण नावाने ओळख. चौथं बघा, लोकहितवादी टोपण नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखलं जातं. करेक्ट. त्यांनी शतपत्रांचं लेखन केलं पण करेक्ट. वाचनालयाची चळवळ, विधवा विवाहाचा पुरस्कार केला, खालचे सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. आता तुम्ही म्हणाल शतपत्रांचं लेखन पण केलं, मग गडबड काय झाली? गडबड ही झाली की दिग्दर्शन ह्या साप्ताहिकातलं नाही केलेलं त्यांनी प्रभाकर मधनं शतपत्रांचं लेखन केलंय. प्रभाकर मधून 108 पत्र लिहिलीत त्यांनी, की ज्यांना आपण काय म्हणतो शतपत्रे. तर काय दिग्दर्शन या साप्ताहिकातून, दिग्दर्शन मधून नाही प्रभाकर मधून केलेलं आहे. तर मग दिग्दर्शन कोणाचं? तर आपले आद्य जे आहेत पत्रकार महाराष्ट्राचे म्हणा ते आपले कोण? बाळशास्त्री जांभेकर. दर्पण तर त्यांनी सर्वात पहिले सुरू केलं 1832. दर्पण नंतर त्यांनी दिग्दर्शन सुरू केलेलं. आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? पेटती मशाल, चरख्याचे चित्र, भरारी घेणारा फिनिक्स पक्षी, झेप घेणारा वाहक. तर झेप घेणारा वाहक हे आझाद हिंद सेनेचं न असलेलं आपल्याला बघायला मिळते. आझाद हिंद सेनेची पहिले स्थापना करणारे कोण? रासबिहारी बोस. नंतर मग ते सुभाषचंद्र बोस यांच्याकडे गेले. मग तिकडूनच तो आझाद हिंद सेनेचे कार्यकर्ते आपल्या मणिपूरपर्यंत आलेले बघायला मिळतात, जापानमधनं. आणि मग तिथून त्यांच्यावर दिल्लीमध्ये खटला चाललेला बघायला मिळते. तिघांना मग अटक, आणि त्यावर जी युनिटी आपल्या देशाने दाखवली ती नक्कीच एक कौतुकास्पद गोष्ट आझाद हिंद सेने. त्यानंतर बघा,
स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामीनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी ओळखायची, अयोग्य पर्याय ओळखायचा आहे की कोणती जोडी इनकरेक्ट आहे ते सांगायची आहे. पहिले बघा, शाहिस्ता खान व फिरंगोजी नरसाळ, दौलत खान आणि मुरारबाजी, बेहलोल खान व प्रतापराव गुजर, चौथं सिद्धी मसूद आणि बाजीप्रभू देशपांडे. तर बाजीप्रभू देशपांडे आणि सिद्धी मसूद ही अयोग्य जोडी आहे. सिद्धी मसूद नव्हता तो पावनखिंडमध्ये, जेव्हा महाराज विशाल पन्हाळगडाच्या वेढ्यातनं निसटून विशालगडाकडे जात होते का, त्यावेळी ती खिंड लढवणारे, घोडखिंड लढवणारे जे बाजीप्रभू देशपांडे होते, त्यावेळी कोण होता? सिद्धी जोहर होते. मसूद नव्हता तो, सिद्धी जोहर होता. ठीक आहे. अयोग्य जोडी कोणती? आपली पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, दाष्टाश राणी, भद्रकाली, कोपली. अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी कुणाचे वर्णन केलेले आहे? झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, शांतबिबी की महाराणी ताराबाई. तर जेव्हा पर्याय क्रमांक 4 महाराणी ताराबाई हे त्याचे योग्य उत्तर आहे. राजाराम महाराज जे आहेत छत्रपती राजाराम महाराजांनंतर जेव्हा ताराबाई लढतायत स्वराज्य रक्षणासाठी, आणि मुघलांना जेरीस आणत आहेत, त्यावेळी देवदत्त म्हणून जे समकालीन मराठी कवी आहे त्यांनी महाराणी ताराबाईंबद्दल बोललं. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, महाराणी ताराबाई, राणी भद्रकाली, कोपली असं त्यांनी त्यांच्यासाठी बोललेलं आहे. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? त्यामध्ये बघा, सिंह, घोडा की बैल. फक्त सिंह आहे. दुसरं आणि ब, सिंह आणि घोडा दोन्ही आहे. तिसरं बघा, फक्त आणि क. चौथं तिन्ही. तर पर्याय क्रमांक 4 तिन्ही आपल्याला आपल्या राजमुद्रेत बघायला मिळतात. राजमुद्रा कुठून घेतली आपण? सारनाथ, अशोक स्तंभ, बरोबर. त्याच्यामध्ये सिंह बघतो आपण त्या चारी साईडला, इकडे असं चारी दिशेला तोंड असलेले सिंह आपल्याला बघायला मिळतात. आणि इकडे खाली अशोक चक्राच्या खाली घोडा आणि बैल आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामुळे सिंह, घोडा, बैल तिन्ही आपल्याला आपल्या राजमुद्रेवर असलेले बघायला मिळतात. घोडा पण आपल्याला, सॉरी, सिंह जो एका 3 डायमेन्शन मध्ये बघतो आपण. पुढचा भाग दिसतो, इकडचा दिसतो, इकडचा दिसतो, पाठीमागचा एक आहे. आणि मग जेव्हा अशोक चक्राच्या साईडला बघतो आपण, एकीकडे वृषभ बैल आपल्याला बघायला मिळतो आणि एकीकडे घोडा बघायला मिळतो. घोडा काय प्रतीक आहे? आपल्याला आपल्या स्पीडचं, तेजीचं, आणि वृषभ हे आपल्या क्षमतेचं, मेहनतीचं प्रतीक असलेलं आपल्याला बघायला मिळतं. नंतर बघा, परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते पर्याय आहे? ही भारतीय संविधानातील तरतूद आहे. दुसरं, कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. राज्याचे कायदे मंडळ गठीत करण्यासंबंधीच्या नियमावलीत तशी तरतूद आहे की राज्याच्या कार्यकारी मंडळ गठीत करण्यासंबंधीच्या नियमावलीत तशी तरतूद आहे. अशी कुठेही राज्यपाल पदाबद्दल तरतूदच नाही. हो काय, आपली एक पिढी, आपण एक म्हणत नाही का, परंपरा तयार करून ठेवली की कोणत्याही व्यक्तीला तिच्या राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे, एक असं आपण चालू ठेवलेलं आहे. त्याचं कारण काय? कारण की लोकल पॉलिटिक्समध्ये तो व्यक्ती इन्व्हॉल्व्ह होऊ नये म्हणून. समजा आता तुमची राज्यपालपदी, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली, राष्ट्रपतीने तुमची नेमणूक केली, तुम्हाला लोकल पॉलिटिक्स माहिती आहे आणि तुमचा एक पॉलिटिकल बायसनेस निर्माण होऊ शकतो एका पर्टिक्युलर गोष्टीबद्दल, कारण की तुम्ही त्याच रूटचे आहात ना. मग तसं होऊ नये, त्याच्यातनं मग अडचणी येऊ नये शासनामध्ये, त्यासाठी मग एकाच राज्याचा, त्याच राज्याचा व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमणूक न करता त्याला इतर राज्यामध्ये पाठवण्याची आपण परंपरा सुरू केली आणि ती आपण आजयागत योग्यरित्या राबवत आहोत. महाराष्ट्राचे बघा किती जेवढे राज्यपाल झालेत आपले, महाराष्ट्रामधले नाही, महाराष्ट्राच्या बाहेरचे आपण, पण महाराष्ट्रातल्या व्यक्तींची सुद्धा आपण महाराष्ट्राच्या बाहेर, आता नुकतंच आपले विधानसभेत आपले जे सदस्य होते बघा, हरिभाऊ बागडे यांची आपण राज्यपालपदी नियुक्ती केली, पण कुठे महाराष्ट्रात केली का? नाही, महाराष्ट्राच्या बाहेर केली. म्हटल्यावर ह्या गोष्टी का होतात की नेमणूक करण्याचा प्रघात निर्माण केला आपण, की
तो त्याच राज्याचा नसावा, कारण की बायसनेस येऊ शकतो राज्यपाल पदामध्ये, आणि राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय तिथे, बरोबर, राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत काम करतोय. आणि कायदा व सुव्यवस्था मेंटेन करणं, कारण की जेव्हा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ फेल होते तेव्हा राष्ट्रपती राजवट लागतील, त्या राष्ट्रपती राजवटमध्ये राज्यपालाची भूमिका फार महत्वाची होती, आणि त्यावेळी राज्यपाल बायस न करता व्यवस्थित संवैधानिकरित्या कृत्य करावा, त्यासाठी तो त्या संबंधित राज्याच्या बाहेरचा असावा. हा आपण प्रथा परंपरा मेंटेन केलेली आहे. त्यानंतर पुढचं बघा, पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते आहे? ते असणारे नसणारे असं काही असेल ना स्टेटमेंटमध्ये ते नीट क्लिअर वाचणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा, गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. दुसरं, ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंचांची असते. तिसरं, ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते. चौथं, ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती. आता पर्याय क्रमांक एकच ह्याचं अयोग्य आहे बघा, गावातील सर्व आबालवृद्ध नाही ना, 18 वर्ष पूर्ण असलेले, 18 वर्ष पूर्ण असलेला प्रत्येक गावकरी, बरोबर की नाही. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या विकासासाठी ग्रामसभा काम करते, बरोबर ना. पंचायत राज व्यवस्थेमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आणली आपण, बरोबर, 73 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार 73वी घटना दुरुस्ती जी आपण केली त्याच्यानुसार त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आणली आपण. कशी त्रिस्तरीय? मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय, जिल्हा परिषद, आहे बघा, नाही ते पण इथे बघा कलरची 73वी घटना, 74वी घटना. दोन्ही काय त्रिस्तरीय आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. आता 73व्या घटना दुरुस्तीमध्ये बघा, त्रिस्तरीय जरी असली सगळ्यात वरच्या स्तरावर काय, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर आपण बघतो बघा पंचायत समिती, त्याच्यानंतर बघतो आपण आपल्या ग्रामसभा, ग्रामपंचायत, बरोबर. प्रश्नामध्ये काय, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजना ग्रामसभा, ग्रामपंचायत संबंधी मूळ कायद्याच्या ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद, हे सगळं 73व्या घटना दुरुस्तीमधून जी त्रिस्तरीय आपण निर्माण केलेली आहे त्याची वैशिष्ट्य विचारलेली आहेत. सर्व आबालवृद्ध नाही आहेत ना, 18 वर्ष वयवर्ष पूर्ण असलेले आबालवृद्ध आपल्याला इथे महत्वपूर्ण ठरतात. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? उत्तर भूभागाकडनं करवार, करवत्ती, मछलीपट्टणम की मँगलोर. आता बघा हा भारत समजा, स्केलवर नाही, आपण मॅप खराब काढला गेला आहे त्याबद्दल क्षमा. त्यामध्ये बघा उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणारे म्हटल्यावर काय, ह्या पोर्शन पासून इकडे वाहणारे वारे, करेक्ट. एक येतो बघा आपला नैऋत्य मोसमी, असे वाहणारे वारे म्हटल्यावर ते कुठून जाणार, समुद्राकडनं जमिनीकडे जाणार. आपल्याला इकडनं पाहिजेत अशी, हे काय बंगालच्या उपसागरात बे ऑफ बेंगॉलमध्ये जाणार. इकडे कोणतं आहे आपलं, मछलीपट्टणम. मछलीपट्टणम कुठे, आंध्र प्रदेशमध्ये. आणि हवा कशी ट्रॅव्हल करते ते पण लक्षात घ्या, कायम स्वरूपी. किती व्यापारी वारे आले, मुलताई वारे आले, खारे वारे आले, काही जरी झालं तरी हवा कायम स्वरूपी उच्च दाबापासून
कमी दाबाकडेच ट्रॅव्हल करते. हाय प्रेशर टू लो प्रेशरच आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखराशी अयोग्य जोडी कोणती? सातपुडा, अस्तंबा, पश्चिमी घाट, अनायमुडी, अरावली, गुरुशिखर, हिमालय, केटू. भारतातील सर्वात उंच कोणतं? केटू, गॉडविन ऑस्टिन आपलं. हिमालय भागात आहे, हे तर करेक्ट. चौथं अरावली, गुरुशिखर, राजस्थान. वेस्टर्न घाट, पश्चिम घाट, अनायमुडी हायेस्ट दक्षिण भारताचं कुठे? केरळमध्ये. अस्तंबा कुठे? महाराष्ट्र. परंतु सातपुडातील सगळ्यात हायेस्ट अस्तंबा नाही, सातपुडातील सर्वात हायेस्ट आपल्याला MP मध्ये धूपगड बघायला मिळतो. अयोग्य जोडी कोणती? पहिली, सातपुडा आणि अस्तंबा. त्यानंतर बघा, प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवारी रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजलेले असतील? सोमवारचे संध्याकाळचे 4:30, मंगळवार पहाटेचे 3:30, तिसरं सोमवार पहाटेचे 3:30, चौथं मंगळवार संध्याकाळचे 4:30. आता ग्रीनिचचा टाइम पिरियड आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचा. ही आपली पृथ्वी, वृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त. करेक्ट, इथपर्यंत आलं लक्षात? हे आहे आपला भारत. इथे आपण इथे ह्या लोकेशनला आहोत. आता ही झाली आपली ग्रीनिचची लाईन, समजा 0. करेक्ट. आपण एक रेखावृत्त म्हणजे हे वेगवेगळे रेखावृत्त भारतातनं पण जाते. एक रेखावृत्त बरोबर 4 मिनिट, 4 मिनिटांचा फरक पडतो. तर ह्या ग्रीनिच पासून आपण काय पूर्वेला आहे. करेक्ट. समजा मी उभी आहे, ही ग्रीनिच लाईन आहे, इकडे आपण पूर्व आणि पश्चिम, बरोबर. मग आपण कुठे? पूर्वेला, उगवत्याच्या दिशेला आहे ना आपण, सूर्य उगवत्याच्या दिशेला आहे. तर मग त्यामुळे आपल्याला काय टाइम पुढे जावं लागेल. एक रेखावृत्त 4 मिनिट 4 मिनिट करत करत ग्रीनिचच्या प्रमाण वेळेपासून आपण तब्बल 5 तास 30 मिनिटे पुढे आहोत. करेक्ट. सोमवारी रात्रीचे 10 वाजलेले, ग्रीनिच 5 तास पुढे द्यायचं. 10, 11, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 5 तास 30 मिनिटावरचे म्हटल्यावर काय? 3.5 म्हटल्यावर काय? 3.5. आता इथं पहाटेचे 3.5 सोमवारचे वाजतील का मंगळवारचे वाजतील? 12 वाजेनंतर आपण काय करतो? दिवस बदलतो म्हटल्यावर सोमवारचा काय होणार? मंगळवार. तर मंगळवारचे पहाटे 3:30 वाजलेले असतील. जर ग्रीनिचवर सोमवारचे रात्रीचे 10 असतील तर आपल्याकडे मंगळवार असेल आणि ते पहाटेचे 3:30 वाजलेले असतील. आय होप ही टाइम लाईन तुम्हाला लक्षात आली असेल. एक रेखावृत्त म्हटल्यावर 4 मिनिटाचा, पूर्वेकडे गेलं तर ते रेखावृत्त वाढत जाणार, पश्चिमेकडे गेलं तर 4-4 मिनिटांनी ते रेखावृत्त कमी होत जाणार. आणि हे 0 डिग्री पासून आपण सुरू करतोय आणि पृथ्वी गोल आहे. 0 डिग्री पासून करत करत जेव्हा आपण 180 डिग्रीवर येतोय का, तिथून मग दिवस इकडे बदलतो आणि इकडे बदलतो आणि मग तिथून पुन्हा तो चेंज होताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा, सापुतारा गुजरातमध्ये, पाल कुठे आहेत? मग महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम की हिमाचल प्रदेश? पाल आपल्याला मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघायला. त्यानंतर बघा, राष्ट्रीय उद्यान असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? नागपूर, ठाणे, रायगड, गोंदिया, गडचिरोली, रायगड, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, ठाणे आणि चंद्रपूर. नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्याने असलेले जिल्हे कोणते? तर पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आपल्याला बघायला मिळते. चंद्रपूरमध्ये आपल्याला ताडोबा बघतो आपण, बरोबर. नागपूरमध्ये पेंच, त्यानंतर गोंदियामध्ये नवेगाव, नागझिरा. अजून आहे बघा आपला चांदोली. कुर्ता कोणते आहेत मग आपले? चांदोली एक कुर्तो, सातारा, सांगली तिकडच्या पोर्शन मध्ये चांदोली बघायला मिळतो. आणि अजून एक आहे आपला गोगामल.
गुगमल कुठे आहे आपल्या अमरावतीमध्ये बघायला मिळतो. तर पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया हे इथे योग्य उत्तर ठरतं. त्यानंतर बघा भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे. यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? मनीषा, मनाली, मिलिंद आणि भूषण. आता इथे हा प्रश्न ना टीईटी मध्ये हॅशटॅग करून दिलेलं, दोन्ही उत्तर त्यांनी दिलेली आहे. मनीषा पण दिलं आणि भूषण पण दिलेलं आहे. जर तुम्ही PYQचं बुक बघितलं तर त्याच्यामध्ये दोन्ही उत्तर बघायला मिळतील. त्याचं कारण चतुर्थक व्यवसाय म्हणजे काय? सेवा क्षेत्र. करेक्ट. मग मिलिंद लघु उद्योजक, मनीषा काय शिक्षिका आहे, भूषण काय अभियंता. मग हे काय सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर बघा अशा रीतीने आपले हे सर्व प्रश्न जे आहेत आपले आजच्या प्रश्नपत्रिकेचे ते आपण PYQचे संपवलेले आहेत. तर आपल्याला अभ्यासाबरोबरच प्रश्नांचा सरावही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. तर TET परीक्षेसाठी आपणा सर्व विद्यार्थ्यांसाठी जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत मात्र 299च्या दरामध्ये. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल की ज्याच्या संदर्भात जे TET असो किंवा इतर काही परीक्षा असो त्या संदर्भात तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही तिथून ते कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला. भेटूया आपण आपल्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.